सांगलीत महायुतीतील तणाव चिघळला. मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर दगडफेक. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून मिरज प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर दगडफेकीची घटना घडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपकडून सुनीता वनमाने तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट सागर वनखंडे निवडणूक लढवत आहेत. बुधवारी रात्री दिनांक 31 डिसेंबर 2025 10 ते 12 जणांच्या टोळक्याने सुनीता वनमाने यांच्या घरावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत घराबाहेर उभी असलेली चारचाकी व दुचाकी वाहनेही फोडण्यात आली. या प्रकरणी सुनीता वनमाने यांचे सुपुत्र संदीप वनमाने यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकावर थेट आरोप केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हल्लेखोरांनी आपल्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे संदीप वनमाने यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी संबंधितांनी पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू असून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात घडलेल्या या घटनेमुळे मिरज परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 सांगली. वनमाने, माझी आई वार्ड क्रमांक 3 मधून SC मधून सुनीता वनमाने म्हणून आता वार्डामध्ये उमेदवार आहेत BJP कडून. तर रात्रीच्या दरम्यान 12च्या दरम्यान गुंड प्रवृत्तीचे मर्डरमधले कुपवाडचे व खंडेराजुरीमधले निलेश गडदे, अतुल वायदंडे, शिवम चंदनशिवे ही लोक रात्री येऊन मला अर्ज उद्याच्या उद्या मागं घ्यायचं अशी मला धमकी देऊन रिव्हॉल्वर दाखवून व कोयत्याचा धाक दाखवून माझ्या मागे लागून मला म्हटले की उद्याच्या उद्या काय पण करायचं, उद्या तू अर्ज मागे घ्यायचं. असं म्हणजे ह्याचा अर्थ काय, म्हणजे समोरच्याच्या पॅनलची काय उमेदवारांची काय पायातली वाळू सरकलेली आहे का? 10 ते 15 मुलं आले. हातामध्ये कोयता होते, निलेश गडदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती. अशी माझ्या सगळीजण मागं लागले. मागं लागून इथे 4 व्हीलर आहे शेजारची, त्यांच्या गाडीचं नुकसान केलं. 2 व्हीलर त्यांनी सगळे पाडले. माझ्या मागं कोयता घेऊन लागले. आमच्या घरामध्ये कोयता मारले, दरवाजावरती कोयता मारले. असं करून पूर्णपणे शिव्या देऊन उद्याच्या उद्या काय पण करायचं, अर्ज मागे घ्यायचं, वनखंडे सराच्या विरोधात तू थांबायचं नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून. रात्री पोलिसांना कॉल केला. पोलिसांना कॉल केल्यावरून पोलीस अर्ध्या तासाने आले. ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावरनं पोलीस पण लेट आले. म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? आमच्या जीवाला धोका आहे. आम्हाला पोलिसांची